CR, न्यू पॉइंट ग्रेविटेशनल फील्ड. ग्रेविटेशनल फील्ड. ग्रेविटेशनल फील्ड हे कोणाचं असतंय तर प्लॅनेटचं. कोणत्याही प्लॅनेटचं. समजा या ठिकाणी हा प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट आहे. त्या प्लॅनेटच्या जवळ समजा इथं बॉडी ठेवली एखादी, तर ती अट्रॅक्ट होती. इथं ठेवली, 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 अट्रॅक्ट होती. म्हणजे याच्या भोवती काल्पनिक आहे, हे काल्पनिक रिजन. कुणाच्या भोवती? प्लॅनेटच्या भोवती. इथं ठेवली तर अट्रॅक्ट होत नाही. फोर्स किती जाणवतो तर 0. इथं फोर्स जाणवतो, इथेही फोर्स जाणवतो. इथं फोर्स जाणवत नाही, इथं नाही. इथं जाणवतो, इथं नाही. म्हणजे एखाद्या प्लॅनेटच्या भोवती एक काल्पनिक रिजन आहे. फिक्स बाउंड्री माहित नसल्यामुळं काल्पनिक रिजन म्हणजे इमॅजिनरी रिजन आहे. कुणाच्या भोवती? प्लॅनेटच्या. या रिजन मध्ये कोणतीही बॉडी ठेवली तर त्या बॉडीवरती गुरुत्वाकर्षण बल जाणवत असेल तर या रिजनला ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतात. इमॅजिनरी रिजन, इमॅजिनरी रिजन सराउंडिंग टू एनी प्लॅनेट. कोणताही प्लॅनेट, पृथ्वीचा असेल असं नाही, एनी प्लॅनेट. इमॅजिनरी रिजन सराउंडिंग टू एनी प्लॅनेट in which its म्हणजे त्या प्लॅनेटचं इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स by any other body, by any other body is called gravitational field. Gravitational field. मग क्षेत्र म्हणजे फील्ड, रिजन. इथं ठेवली ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये, त्याचा अर्थ काय जाणवतो? एक्सपिरियन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक्सपिरियन्स मीन्स जाणवणे. एक्सपिरियन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये समजा हा प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट, हा पॉइंट आहे पी, तिथे एम मास ठेवलं आणि हा ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये असा, तर यावरती फोर्स जाणवतो हा एफ. या प्लॅनेटचं मास एम असेल, हा आर एवढ्या अंतरावरती असेल, तर फोर्स जाणवतो. तो किती जाणवतो तर जी एम एम डिवाइड बाय आर स्क्वेअर, गुरुत्वाकर्षण बल जाणवतो. मग या पॉइंटला या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या दोन फिजिकल क्वांटिटी मोडल्या जातात. सेम पॉइंटला, या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या दोन फिजिकल क्वांटिटी मोडल्या जातात. फिजिकल क्वांटिटी मोडल्या जातात, मोजल्या जातात. एक असते इंटेन्सिटी, तीव्रता, इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आणि दुसरं असतंय
ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल दोन फिजिकल क्वांटिटी एकाच पॉइंटला मोजता येतात. इथलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल या फील्डचं या फील्डचं हे फील्ड कुणाचं आहे? या प्लॅनेटचं. ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुणाचं आहे? या प्लॅनेटचं. मग या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये या पॉइंटला इंटेन्सिटी किती ग्रॅव्हिटेशनल फील्डची, आणि दुसरं मोजता येतं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती. दुसरं मोजता येतं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. मग आपण 1 बाय 1 पाहू. एक, इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ह्याचा माईक बंद करायचा. इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. कन्सिडर हिअर, समजा हा प्लॅनेट आहे, त्याचा टोटल मास सेंटरला कॉन्सन्ट्रेट आहे, आणि मी इथे स्मॉल एम मास असणारी बॉडी कुठे ठेवली? याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये. हा पॉइंट ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्येच आहे. मग हा प्लॅनेट यावरती फोर्स ऍक्ट करेल एफ. मग एम मास वरती या पॉइंटची इंटेन्सिटी काढायची. एम मास वरती किती फोर्स ऍक्ट होतो? एफ. तर 1 किलोग्रॅम वरती त्याच पॉइंटला किती फोर्स जाणवेल? एफ बाय एम. त्याला म्हणतात इंटेन्सिटी. तर ती म्हणजेच 1 किलोग्रॅम वरती ऍक्ट होणारा फोर्स. प्रत्येक वेळेस 1 किलोग्रॅमच ठेवणार का? नाही, 2 ठेवू शकतो, 5 ठेवू शकतो, 10 ठेवू शकतो. त्यामुळे एम साठी एफ. तर 1 किलोग्रॅम साठी किती? युनिट मास साठी म्हणलं की 1 किलोग्रॅम साठी किती? तर टोटल एम ने भागायचं. बघा, 5 किलो साठी समजा 100 न्यूटन, तर 1 किलो साठी किती रे? 20 न्यूटन. म्हणजेच 100 भागिले 5 आलं का? 20 न्यूटन पर केजी. एम मास वरती एफ, तर 1 किलोग्रॅम वरती एफ बाय एम इज कॉल्ड एज इंटेन्सिटी. म्हणजेच काय? व्हॉट इज डेफिनेशन? इंटेन्सिटी ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, gravitational field at any point in a gravitational field is a defined. कोणत्याही पॉइंटची ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधली इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऍट एनी पॉइंट इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधली कोणत्याही पॉइंटची इंटेन्सिटी म्हणजेच काय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स experienced by किती? 1 kg by unit mass of a body at that point. मग किती अंतरावरती ठेवलाय? आर एवढ्या अंतरावर सेंटर पास. तर किती फोर्स जाणवेल? एम मासला किती फोर्स जाणवेल? एफ इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. तर 1 kg ला किती? तर एफ बाय एम इज कॉल्ड एज इंटेन्सिटी. सो ई इज इक्वल टू एफ ची किंमत ठेवू जी एम स्मॉल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर डिवाइड बाय एम. एम कॅन्सल. So E is equal to gm divided by r square. It is the intensity. इंटेन्सिटी ही त्या प्लॅनेटच्या मास वरती आणि अंतरावरती डिपेंड आहे.
मग जसजसा त्या पॉइंट पासून मी दूर जाईल तसतशी इंटेन्सिटी काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. जीएम कॉन्स्टंट असेल तर ई इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आर वाढलं इंटेन्सिटी कमी होईल, फोर्स कमी जाणवायला सुरुवात होईल. आणि आर इन्फिनिटीला, आर जर इन्फिनिटी असेल, पॉइंट जर खूपच दूर असेल तर इंटेन्सिटी किती, दॅट इज झिरो. इंटेन्सिटी किती, दॅट इज झिरो. मग या ठिकाणी पहा, इंटेन्सिटी हे प्लॅनेटचं मास असेल, हे प्लॅनेटचं मास असेल, हा प्लॅनेट आहे, त्याचा मास एम, आणि याच्यापासून पी या ठिकाणी इंटेन्सिटी किती, तर आर एवढ्या अंतरावरची इंटेन्सिटी किती, तर ती असते E इज इक्वल टू कॅपिटल GM डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग इंटेन्सिटी डिपेंड्स अपॉन कॅपिटल एम, इंटेन्सिटी डिपेंड्स अपॉन आर. आर वाढला ई कमी होईल, बिकॉज ई इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, बिकॉज ई इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर. किंवा जनरल फॉर्म्युला डेफिनेशन एफ बाय एम. इथं एम ठेवला तर एफ जाणवतो, तर 1 kg ला किती, एफ बाय एम. म्हणून एसआय युनिट काय, एसआय युनिट ऑफ इंटेन्सिटी न्यूटन पर केजी, न्यूटन पर केजी. मग न्यूटन म्हणजे काय रे, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय केजी. केजी केजी कॅन्सल, मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे मीटर सेकंड रेज टू मायनस 2. त्यावरून डायमेन्शन ऑफ इंटेन्सिटी काय आले, न्यूटन पर केजी म्हणजे मीटर सेकंड रेज टू मायनस 2, म्हणजे एम टू द किती 0, एल टू द किती एकदा, टी टू द किती -2. ऍक्सलरेशन सारखंच एकक आलं. There is a dimension of intensity m to the 0, l to the 1, t to the -2. Then next point, what is the gravitational field? Sorry, potential. Gravitational potential denoted by V. See here, हा planet आहे समजा, त्याचा मास आहे इथं, तर the mass, हा planet आहे. आणि या पॉइंट P ला what is the V? Gravitational potential किती. मग प्लॅनेट पासून आर एवढ्या अंतरावरती हा पॉइंट आहे. आणि तुम्ही कुठे आहे, समजा आता सुरुवातीला मी एक्स ची किंमत घेतली, इथं एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी, इथं आहे मी इन्फिनिटी. मग मला इथलं पोटेन्शियल म्हणजे प्लॅनेट पासून किती अंतरावरती, आर होती. मग एम मास ऑफ बॉडी इन्फिनिटी पासून या पॉइंटला आणायची. एम मास ऑफ बॉडी ब्रिंग इन्फिनिटी टू पॉइंट पी. याच्यासाठी जे वर्डन लागणार आहे, वर्डन लागणार आहे ते डब्ल्यू आहे. मग 1 किलोग्राम साठी किती, मग एम मास इन्फिनिटी टू पॉइंट पी ला आणण्यासाठी वर्डन किती, डब्ल्यू. तर 1 किलोग्राम मास इन्फिनिटी टू पॉइंट पी ला आणण्यासाठी वर्डन किती रे, डब्ल्यू बाय एम. याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. त्याला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, डब्ल्यू डिवाइड बाय एम.
मग वर्डन ही स्केलर क्वांटिटी, मग इन्फिनिटी पासून पी पर्यंत 10 जूल आहे, तर पी पासून इन्फिनिटी पर्यंत 10 जूल असते. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल फील्डची डायरेक्शन इथे आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्डची डायरेक्शन इकडे, आणि तुम्हाला इथून इकडे जायचंय. वर्डन तर तेवढंच असेल ना, वर्डन तेवढंच असेल अगेन्स्ट, म्हणजे निगेटिव्ह येईल चिन्ह. आणि म्हणून या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंगिंग unit mass of a body from infinity to that point against च्या विरोधात, against to direction of gravitational field is called gravitational potential. Gravitational potential. ओके. मग m साठी w, तर 1 kg साठी किती, w by m is called as v, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. म्हणून याचा युनिट काय रे, जूल पर केजी. जूल म्हणजेच काय, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे जूल असतं. जूल एनर्जीचं एकक आहे. मी कायनेटिक एनर्जीवरून तयार केलं हे 1/2 mv², केजी मीटर स्क्वेअर सेकंड रेज टू -2. मग जूल पर केजी म्हणजे काय, केजी मीटर स्क्वेअर सेकंड रेज टू -2 डिवाइड बाय केजी, केजी कॅन्सल, म्हणजेच काय, मीटर स्क्वेअर सेकंड रेज टू -2. मग याचे डायमेन्शन काय येते, m to the 0, l to the 2, e to the -2, and it is the scalar quantity. It is the scalar quantity. No direction. मग आपण एक्सप्रेशन पाहू, खूप महत्वाचं नाही, पण आपला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल चा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. तो कुठून आला ते कळण्यासाठी या ठिकाणी पहा. समजा इथं हा प्लॅनेट आहे, हे प्लॅनेट आहे, याचा मास किती, कॅपिटल एम, आणि मला या पी या पॉइंटचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आर एवढ्या अंतरावर सेंटर पासून काढायचं, आर एवढ्या अंतरावरती काढायचं. तर कन्सिडर करा हा इन्फिनिटी, मग इन्फिनिटी टू पी वर्डन काढून घ्या अगोदर, एम मास साठी. ओके. मग हा मी एक पॉइंट घेतो, समजा क्यू, एनी पॉइंट, हा एनी पॉइंट घेतो, युनिट मास आहे, तर हे एक्स एवढ्या अंतरावर किती फोर्स जाणवेल, एफ इजिकल टू जी एम इंटू 1 डिवाइड बाय x². मास घेतलं मी 1 kg, 1 किलोग्रामला आणण्यासाठी एफ इजिकल टू जी एम डिवाइडेड बाय x². से दॅट 1. मग व्हॉट इज DW, समजा मी इथून एवढं वर्डन किती, इथून एवढं वर्डन किती,
इथून एवढं वर्डन किती, इन्फिनिटी टू दॅट. मग एक्स ची किंमत इथं किती, इन्फिनिटी. इथं किती, एक्स इज इक्वल टू आर. हे सेंटर मानलं. मग डीडब्ल्यू इज इक्वल टू काय रे, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. इन्फिनिटी टू दॅट आणि अगेन्स्ट म्हणतो, याचा अर्थ निगेटिव्ह घ्यायचं नंतर. बरोबर आहे का. dw is equal to f into dx, that is the minus against actual definition म्हणती गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध, म्हणजे फोर्स इकडे आणि डिस्प्लेसमेंट इकडे करायचं, म्हणून निगेटिव्ह चिन्ह घेतलं. कारण dw is equal to f s cos of theta, f s dx cos of 180, and cos 180 minus 1 असते, minus f dx. dw is equal to minus gm divided by x square into dx व्हेरिएबल. म्हणजे समजा या ठिकाणी एवढं dx साठी, एवढ्या dx साठी वर्डन किती, dw, त्याच्यासाठी किती, dw, आणि सर्वांची बेरीज केली तर इन्फिनिटी टू दॅट पॉइंट p. मग टोटल वर्डन किती आहे, dw इज इक्वल टू, इथून हल्लाच नाही तर वर्डन किती, 0, आणि इथे पोहोचलात तर वर्डन किती, w. म्हणजे तुम्ही जागचे हल्लाच नाही तर वर्डन किती, इन्फिनिटीलाच राहिलात तर वर्डन 0, आणि इथं पोहोचलात तर वर्डन किती, w. ज्यावेळेस वर्डन 0 त्यावेळेस x किती, इन्फिनिटी, आणि वर्डन w त्यावेळेस x किती, r. म्हणजे तुम्ही इथे पोहोचलात, म्हणजे या ठिकाणचं वर्डन मिळेल. मग या ठिकाणी पहा, w इज इक्वल टू मायनस gm बाहेर, इंटिग्रेशन रिप्रेझेंट बेरीज dx, x ची किंमत लोअर लिमिट किती, इन्फिनिटी, अप्पर लिमिट किती, r. dw चं इंटिग्रेशन dx इज इक्वल टू x, इंटिग्रेशन dw इज इक्वल टू w, इंटिग्रेशन x रेज टू n dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1. मग याचं इंटिग्रेशन किती, w, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट w, मायनस gm इंटिग्रेशन इन्फिनिटी टू r x रेज टू मायनस 2 dx, हा झाला n. अप्पर लिमिट ठेवायचं w मायनस लोअर लिमिट इज इक्वल टू मायनस gm इनसाइड द ब्रॅकेट x रेज टू मायनस 2 प्लस 1 डिवाइड बाय मायनस 2 प्लस 1 इन्फिनिटी टू r. So w minus 0 w minus gm inside the bracket x raised to minus 1 divided by minus 1 infinity to r, minus la minus cancel, w is equal to gm inside the bracket x raised to minus 1 infinity to r. w is equal to gm inside the bracket खाली घेतला x raised to प्लस होईल, पॉवर बदलत असते निगेटिव्हची पॉझिटिव्ह, इन्फिनिटी टू आर. अप्पर लिमिट ठेवा, w इज इक्वल टू gm डिवाइड 1 डिवाइड बाय r मायनस 1 डिवाइड बाय u. हे सर्व 1 kg साठी चाललंय, 1 kg साठी, आणि 1 kg इन्फिनिटी टू दॅट पॉइंट आणण्यासाठी लागणाऱ्या वर्डनलाच पोटेन्शियल म्हणतात. मग w इज इक्वल टू gm 1 बाय r मायनस 1 बाय इन्फिनिटी 0 असते. 1 बाय इन्फिनिटी काय असते, दॅट इज 0. मग w इज इक्वल टू काय रे, w इज इक्वल टू काय, w इज इक्वल टू gm डिवाइडेड बाय r, इट इज द वर्ड. बट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे निगेटिव्ह असते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल निगेटिव्ह असते. V is equal to minus gm divided by r, minus gm divided by r, निगेटिव्ह चिन्ह असते. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल
इज इक्वल टू काय मायनस जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट अ पॉइंट इज इक्वल टू मायनस जी इंटू मास ऑफ प्लॅनेट divided by distance of a point P from center of a planet. Okay. समजा अर्थ आहे, फॉर अर्थ, समजा ही अर्थ आहे, तिचा मास आहे एम ई किंवा एम, हा पी, हा क्यू आणि हा आर. याचं सेंटर पासून अंतर आहे R1, याचं सेंटर पासून अंतर आहे R2 आणि याचं सेंटर पासून अंतर आहे R3. तर ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल काय, फी ॲट पॉइंट पी इज इक्वल टू काय मायनस जी एम ई डिवायडेड बाय R1. फी क्यू काय मायनस जी एम ई डिवायडेड बाय R2. फी आर काय मायनस जी एम ई डिवायडेड बाय R3. न्यूमरेटर सेम आहे, आर वाढत चाललाय, R1 लेस दॅन R2 लेस दॅन R3. मग ज्याचा डिनॉमिनेटर मोठा त्याचा भागाकार काय येईल लहान येईल. मग निगेटिव्ह संख्या लहान -1 आणि -2 यामध्ये मोठा कोणता हा. मग 0 मोठा की मायनस मोठा, -5 मोठा तर 0 मोठा. आणि म्हणून जसं दूर जाताल तसं आर वाढत जातो, येणारा भागाकार लहान होत जातो, निगेटिव्ह संख्या लहान होत जाते, -5 -4 -2 आणि इथे इन्फिनिटीला 0. याचा अर्थ आर वाढत चालला तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल देखील काय होत जातं, वाढत जातं. बट तुम्ही म्हणता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मॅग्निट्यूड ऑफ अ व्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. मग आर वाढला तर मॅग्निट्यूड काय होईल, कमी होईल. बट निगेटिव्ह लहान संख्या म्हणजेच मोठी, सर्वात जास्त मोठी. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, -5 -4 -3 -2 -1 आणि 0. निगेटिव्ह लहान संख्या ही म्हणजे मोठी असते. मग ही निगेटिव्ह लहान आहे, निगेटिव्ह ह्याच्यात ही मोठी असेल, ह्याच्यात ही मोठी असेल, ह्याच्यात ही मोठी, ह्याच्यात ही मोठी, ह्याच्यात ही मोठी. कळलं? अरे कळलं की नाही? हो सर कळलं. हा. आता पहा, सरळ लक्षात ठेवायचं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल समजा या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ अर्थ समजा ही अर्थ बरोबर, तिचा मास आहे. मग मला सांगा, हा पॉइंट पी कुठे आहे, ए कुठे आहे, हे सेंटर आहे, अंतर आहे आर आणि ही रेडियस ऑफ अर्थ. हा पॉइंट आहे बी आणि हा पॉइंट आहे सी. आर बी द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट, कोणताही पॉइंट, यालाही तुम्ही आर म्हणा, याला आर म्हणा. फॉर ई, फॉर बी, फॉर सी, आर
ग्रेटर दॅन कॅपिटल आर आहे. बरोबर आहे का? स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर म्हणजे कुठं तुम्ही आउटसाइडला, पृथ्वीच्या सरफेस पासून आउटसाइड. आर इज इक्वल टू कॅपिटल आर ऑन आणि आर लेस दॅन कॅपिटल आर सी साठी हे अंतर लेस दॅन इनसाइड. What is the gravitational potential? Gravitational potential इथं किती रे? मायनस GM डिवायडेड बाय स्मॉल आर. इथं किती? मायनस GM डिवायडेड बाय कॅपिटल आर. आणि इथे किती? मायनस GM डिवायड बाय कॅपिटल आर. म्हणजे काय? इनसाइड फी इनसाइड ॲट एनी पॉइंट इज इक्वल टू फी ऑन सरफेस ऑफ अ प्लॅनेट. हे असते. कळलं? अरे कळलं की नाही? आउटसाइडला मायनस GM डिवाइड बाय आर, सरफेस वरती. कारण या ठिकाणी पहा, तुम्ही इन्फिनिटी वरून इथं येण्यासाठी 1000 जूल लागतो. इथून इथं येण्यासाठी समजा या ठिकाणी 1200 जूल लागतो. तर इथं येण्यासाठी 1200 जूल, तर जस्ट आत इथं येण्यासाठी किती? जवळपास 1200. म्हणजे वर्डन जर सारखं लागत असेल तर इथलं आणि इथलं पोटेन्शियल सारखं. कारण हे आर पृथ्वीच्या रेडियसच्या मानाने खूप ग्रेटर, खूप ग्रेटर. त्यामुळे लक्षात ठेवायचं, फी इनसाइड आणि ऑन द सरफेस ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल सारखं असतं. ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल सारखं असतं. मग व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी. समजा या ठिकाणी ही अर्थ आहे, तिचं मास एम आणि इथं एम आहे. तर पोटेन्शियल एनर्जी किती? या पॉइंटचं ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल किती? मायनस जी प्लॅनेटचं मास डिवाइड बाय आर. मग पॉइंट पी ला, ऍट पॉइंट पी एम मास ऑफ बॉडी ठेवली तर पोटेन्शियल एनर्जी किती? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट पी मल्टिप्लाइड बाय ठेवलेली मास ऑफ बॉडी. मग काय येईल रे पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय बॉडीचं मास, प्लॅनेटचं नाही. आणि म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय? मायनस GM डिवायडेड बाय स्मॉल आर इंटू एम. मग मला सांगा, समजा हा कॅपिटल आर आहे आणि इथून हा एच आहे, तर स्मॉल आर बरोबर आर प्लस एच. हाच फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी काय लिहिता येईल? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस GM डिवायडेड बाय आर प्लस एच. इट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट बॉडी. मग ऍट सरफेस काय रे? ऍट सरफेस हीच बॉडी मी या ठिकाणी या सरफेस वरती ठेवली. येस. मग हे अंतर किती? आर. मग या ठिकाणचं पोटेन्शियल काय? म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस GM डिवाइड बाय आर सरफेस वर मल्टिप्लाइड बाय बॉडीचं मास. इट इज द पोटेन्शियल एनर्जी ऍट सरफेस. ऍट सरफेस. पोटेन्शियल एनर्जी ऍट सरफेस. ओके ओके, वी कॅन स्टॉप हिअर. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. लेक्चर नंतर सुट्टी किती दिवसाची ती तुम्हाला ग्रुपवरती टाकली जाईल. ओके ओके सर.